नमस्कार, मी आकाश जाधव. एक महत्त्वाचं नोटिफिकेशन सध्या आलेलं आहे. ज्या नोटिफिकेशनमध्ये रेग्युलेटरी बॉडी पगार आहे 1,46,000 प्रति महिना प्लस अजून काही बॅलन्स एक्स्ट्रा जे ते अलाउन्सेस आहेत. तर हे पाहता माझं असं म्हणणं आहे की पहिल्यांदा सगळ्या बँक एक्झाम आस्पायरंटनं इथं थांबल्यानंतर व्हिडिओ पहिल्यापासून शेवटपर्यंत बघा. त्याचे फायदे तोटे आहे का. भले तुम्ही मला माहिती आहे IBPSची तयारी करतायत, ग्रामीण बँकेची तयारी करतायत, बाकी कोणतं करतायत, पण साधारणतः त्याच्या पुढचा टप्पा काय. पुढचा टप्पा तुम्ही जॉईन होणार, जॉईन झाले की वर्कलोडनं तुम्ही परेशान होणार. अचानक मधून एखाद दुसरी स्कीम जी आहेत सध्या ज्या पद्धतीने चालू आहे येणार, वर्कलोड जास्त होणार, तुम्हाला वाटणार आपण दुसरीकडे गेलं पाहिजे. तो प्लॅन बी जर आत्ताच ऐकून घेतला तर त्या हिशेबानं त्या अनुषंगानं आपल्याला त्या अनुषंगानं आपल्याला पाय टाकता येतात. तर त्या हिशेबानं माझं असं म्हणणं होतं की व्हिडिओ पहिल्यापासून शेवटपर्यंत तुम्हाला पाहायचा आहे. तर आपण स्टार्ट करूयात आपला आजचा व्हिडिओ, ज्यामध्ये आपण इन्शुरन्स रेग्युलेटरी डेव्हलपमेंट अथॉरिटी ऑफ इंडिया जी IRDAI नावानं आहे, जी रेग्युलेटरी बॉडी आहे इन्शुरन्सची, त्याची ॲडव्हर्टिजमेंट सध्या आपण डिटेलमध्ये पाहणार आहोत. व्हिडिओ 2 टप्प्यामध्ये होईल. पहिल्या टप्प्यामध्ये आपण साधारणतः ॲडव्हर्टिजमेंटबद्दल जाणून घेऊयात आणि दुसऱ्या टप्प्यामध्ये मी काही कॉमन क्वेश्चनर बनवले आहेत, आपण त्या पाठीमागे लागूयात. तर आपण स्टार्ट करत आपला आजचा पाठ. त्यातला पहिला टप्पा पाहण्याच्या आधी नेहमीप्रमाणे आपल्या ज्या सध्याच्या बॅचेस आहेत त्याबद्दलची अनाऊन्समेंट. आपली प्रारंभ 9.0 ही जी ऑफलाईन बॅच आहे, ही ऑफलाईन बॅच संभाजीनगरला स्टार्ट होती आहे 26 ऑगस्टला सकाळी 7 ते 12. पहिले 3-4 दिवस डेमो लेक्चर आहेतच. आणि ऑनलाईन बॅच जी आहे ती बँकिंग प्राईम 7.0 ही ऑनलाईन बॅच आपली त्याच्या 2-3 दिवसानंतर लगेच 29 ऑगस्टला स्टार्ट होती आहे. सगळ्या बॅचेसमध्ये आपण विथ ॲग्रिकल्चर, विदाऊट ॲग्रिकल्चर दोन्ही ऑप्शन ठेवले आहेत. ऑनलाईनला, ऑफलाईनला विथ ॲग्रिकल्चर. इनफॅक्ट आपण अकाउंटन्सीसारखा विषयसुद्धा सध्याला ॲड केलेला आहे, जेवढ्या एक्झाम सध्या येतात त्या हिशोबानं. मी थोडंसं अजून डिटेलमध्ये नंतर बोलेल ह्या गोष्टीबद्दल, निखिल सरांच्या या गोष्टीबद्दल, ज्याच्याबद्दल मी अजून तेवढं फोकस केलं नव्हतं. दुसऱ्या टप्प्यात बोलेल. पहिल्यांदा आपण आपली नोटिफिकेशन बघूयात. हे आहे नोटिफिकेशन. पुढच्या 5 मिनिटात मी नोटिफिकेशनचे जे महत्त्वाचे पॉईंट आहेत ते सांगून देतो. IRDAI ही जी ऑथॉरिटी आहे, आपण बघितलं असेल सेबी हेड ऑफिस मुंबई, त्यानंतर RBI हेड ऑफिस मुंबई, पण इन्शुरन्स हे जे हेड ऑफिस आहे हे हैदराबाद इथं आहे हेड ऑफिस. बाकी स्टेट कॅपिटलला, मोठ्या स्टेट कॅपिटलला त्यांची ऑफिसेस आहेत, जसं की मुंबईमध्ये आहे. रेग्युलेटरी बॉडी 49 जागा आहेत. 49 पैकी तुम्ही बघा कॅटेगरी वाईज व्हेकन्सीज दिलेल्या आहेत. त्याच्यानंतर आपण महत्त्वाचा पार्ट जर बघितला याच्यामध्ये, जो पार्ट महत्त्वाचा आहे तो मी इथं बोल्ड केलेला आहे. EWS सर्टिफिकेट मिळवण्यासाठीचा कट ऑफ डेट जी आहे ती 1 एप्रिल 2024 नंतर या फायनान्शियल इयरचा कधीचाही, या फायनान्शियल इयर म्हणजे 1 एप्रिल 24 नंतर पुढे तुम्हाला EWS सर्टिफिकेट जे ते काढायचं. ॲप्लिकेशनची लास्ट डेट ही 20 सप्टेंबर हे असणार आहे. बाकी एक्झामच्या डेट्सबद्दल काही अपडेट आलं तर मी कळवतो, पण सध्याला त्यांनी एक्झाम डेटबद्दल काही सांगितलेलं नाही. एज लिमिट ह्या परीक्षेसाठी 21 ते 30 आहेत. ह्या 49 जागांपैकी सगळ्या जागा ह्या जनरलिस्ट नाही आहेत, काही जागा स्पेशलिस्टसाठी आहेत. बघा त्यापैकी जे ॲक्च्युरियलचे आहेत त्या 5 जागा आहेत, ज्याच्यामध्ये ग्रॅज्युएशनमध्ये 60% पाहिजेत आणि 7 पेपर पास पाहिजे IAIचे. फायनान्समध्ये करायचं असेल तर त्यासाठी 5 जागा आहेत. ग्रॅज्युएशनला 60% पाहिजेत आणि सोबत तुमचं ACA, AICWA, ACMA, ACS किंवा CFA काहीतरी झालं पाहिजे. मला असं वाटतं आपल्या व्हिडिओ पाहणाऱ्या क्राऊडमध्ये जास्त जर स्पेशलिस्टमध्ये कोणते मुलं आपल्याला सापडतील तर लॉ, IT आणि रिसर्च हे सापडतील, म्हणून मी त्याला हायलाईट केलेलं आहे. तर लॉसाठी 5 व्हेकन्सीज आहेत. बॅचलर्स डिग्री इन लॉ विथ मिनिमम 60%. IT साठी 5 आहेत. जो IT ऑफिसरचा क्रायटेरिया तोच आहे की इंजिनिअरिंग, इलेक्ट्रॉनिक्स अँड कम्युनिकेशन, इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन, इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी, कम्प्युटर सायन्स, सॉफ्टवेअर इंजिनिअरिंग यामध्ये 60% पाहिजेत. किंवा तुमचं MCA झालं असेल किंवा MSc कम्प्युटर सायन्स झालं असेल ते पण चालेल. BCS जे 3 वर्षाची डिग्री आहे, BSc कम्प्युटर सायन्स ती चालणार नाही. 4 वर्षाची डिग्री पाहिजे. आणि जर का 3च वर्षाची डिग्री असेल तर सोबत 2 वर्षाचं PG ॲडेड पाहिजे, कंप्लीट झालेलं पाहिजे. आणि त्याची कट ऑफ डेट पण दिलेली कोणत्या डेटला, हे गोष्टी कंप्लीट झालेल्या पाहिजेत ती. बाकी रिसर्चच्या 5 व्हेकन्सीज आहेत, ज्यामध्ये तुमचं मास्टर झालेलं पाहिजे. कशामध्ये? इकॉनॉमिक्स, इकॉनोमेट्रिक्स, क्वांटिटेटिव्ह इकॉनॉमिक्स, मॅथमॅटिकल इकॉनॉमिक्स, इंटिग्रेटेड इकॉनॉमिक्स, स्टॅट्स, मॅथमॅटिकल स्टॅटिस्टिक्स, अप्लाइड स्टॅट्स ह्या पद्धतीने. पण माझं जास्त फोकस या जनरलिस्टच्या 24 जागांवर आहे, ज्याच्यामध्ये फक्त ग्रॅज्युएशनमध्ये 60% पाहिजेत. आता हे चालू असताना तुमचं ग्रॅज्युएशन रिकग्नाइज पाहिजे. अर्थात ओपन युनिव्हर्सिटीवाले जेवढे विद्यार्थी आहेत ज्यांनी ग्रॅज्युएशन किंवा PG जे लागत असेल ते सगळे इलिजिबल आहेत, नो प्रॉब्लेम ॲट ऑल त्याबद्दल.
त्यानंतर ज्याच्यामध्ये CGPA आहे तर CGPA टू पर्सेंटेज कन्व्हर्जनचा फॉर्म्युला त्यांनी ह्या ठिकाणी उपलब्ध करून दिलेला आहे, तो तुम्ही बघू शकता. बाकी जी इलिजिबिलिटी आहे की जिथं ग्रॅज्युएशन मागितलेलं तिथं ग्रॅज्युएशन, ज्या पोस्टला PG मागितले ते PG हे कधीपर्यंत कंप्लीट पाहिजे तर हे 20 सप्टेंबरपर्यंत कंप्लीट पाहिजे. परीक्षा 3 टप्प्यात होईल, प्री प्लस मेन्स प्लस इंटरव्ह्यू. प्रीपासून मेन्सपर्यंत मुलं 1:20 रेंजमध्ये जातील, म्हणजे 49 जागा आहेत, तर मेन्ससाठी 49 गुणिले 20 अंदाजे 980 विद्यार्थी जे ते मेन्स देणार आहेत. पुढे प्री आपलं टिपिकल आपलं जे ॲप्टिट्यूड आहे तेच आहे. मेन्सबद्दल पण मला बोलायचं आहे. प्री क्वालिफाईंग आहे, मेन्स आणि इंटरव्ह्यूच्या मार्कांवर फायनल सिलेक्शन जे ते होणार आहे. बाकी मेन्सचं वेटेज किती टक्के आणि इंटरव्ह्यूचं किती टक्के ह्याच्यात मला तर नाही दिसलं, पण शक्यतो 80% वेटेज मेन्स आणि 20% वेटेज इंटरव्ह्यू ह्याच फॉर्मॅटमध्ये असतं IBPSचं. SBI म्हणलं तर 75% वेटेज मेन्स, 25% वेटेज इंटरव्ह्यू ह्याच आसपास असेल. ह्या प्रीच्या सिलेबसमध्ये आपण जर बघितलं तर तुमचं रिझनिंग आहे 40 प्रश्न 40 मार्क, इंग्लिश आहे 40 प्रश्न 40 मार्क, GA आहे 40 प्रश्न 40 मार्क, क्वांट आहे 40 प्रश्न 40 मार्क. 160 प्रश्न 160 मिनिट दिलेले आहेत आणि यासाठी वेळ दिलेला आहे 90 मिनिटाचा, 1.5 तासाचा, म्हणजे वेळ कमी आहे बरं का. आपण काय करतो, आपण IBPS क्लर्कचा पेपर 60 मिनिटामध्ये आपण 100 क्वेश्चन देतो. इकडं आपण 1.5 पट केला वेळेचा 1.5 पट केला, पण 1.5 पट क्वेश्चन नाही झाले, 1.5 पट 150 होतात, अजून 10 वाढले. पण एक लक्षात घ्या 40 प्रश्न GAचे आहेत, त्यामुळे प्रॉब्लेम नाही. सर याचा डिफिकल्टी लेवल काय असेल तर माझा अंदाज हा RRB PO प्रीचे तुम्ही ज्या अवघड शिफ्ट दिलेल्या आहेत त्याच्यापेक्षा थोडा अवघड असू शकतो किंवा त्या लेवलला असू शकतो. RRB PO प्रीच्या ह्या वेळेला तुम्ही ज्या डिफिकल्ट शिफ्ट दिल्यात तेवढा किंवा किंचित एक्स्ट्रा अवघड त्या पद्धतीने असू शकतो. थोडं पुढे मेन्सच्या सिलेबसमध्ये आपण जर बघितलं, हा जरा प्रीचा पार्ट. मेन्स जो आहे तो डिस्क्रिप्टिव्ह आहे. वेट 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 थांबा. मेन्स डिस्क्रिप्टिव्ह आहे, त्यामध्ये काय काय आहे, 3 पेपर आहेत, पेपर 1 पेपर 2 पेपर 3, 100 मार्काचे 60 मिनिटामध्ये, ज्याच्यामध्ये डिस्क्रिप्टिव्ह तुम्हाला जे आहे क्वेश्चन्स विल अपिअर ऑन स्क्रीन अँड आन्सर हॅव टू बी रिटन ऑन आन्सर शीट्स ते प्रोव्हाइड करतील त्या पद्धतीनं. आता ह्यामध्ये कसं आहे, इंग्लिश काही वेगळं नाही, जे तुम्ही इंग्लिश यूज करता आपल्या IBPS PO मेन्सला, SBI PO मेन्सला, लेटर्स एसे प्रेसी या पद्धतीनं इथं दिलं असेल मला असं वाटतं. हेच इंग्लिश आहे. इकॉनॉमिक अँड सोशल इश्यूज इम्पॅक्टिंग इन्शुरन्स, माझं असं म्हणणं आहे की हा सगळा पार्ट तुम्ही डोळे झाकून निखिल सरांवर सोडून द्या, कारण की सध्याला ती महाराष्ट्रातील नाही भारतातील लिडिंग फॅकल्टी आहे, जी वेगवेगळ्या स्टार्ट संकल्पासून असून पण जेवढे काही वेगवेगळ्या इन्स्टिट्यूशन्स आहेत ज्या नाबार्डची RBIची ट्रेनिंग देतात अशा प्रत्येक ठिकाणी सरांचे लेक्चर सध्या सुरू आहेत आणि त्यांना पूर्ण आयडिया आहे. बिकॉज ऑफ इंटरव्ह्यू म्हणा, बाकी सगळ्या गोष्टीमुळे म्हणा, ESIचा पार्ट माझं असं म्हणणं आहे की डोळे झाकून तुम्ही त्यांच्यावर भरोसा ठेवू शकता आणि काम चालू करू शकता. तर त्यासाठी मी तुम्हाला आपल्या संकल्प 247 ॲपवर असलेलं इकॉनॉमिक अँड सोशल इश्यूज हे RBI ग्रेड B, नाबार्ड ग्रेड A, ह्या IRDAच्या सध्याच्या असिस्टंट मॅनेजर सोबत IBPS AFO, त्यानंतर IBPSची SO स्किल 2 ह्या सगळ्यांसाठी सजेस्ट करेल. आणि सोबत इन्शुरन्स अँड मॅनेजमेंट. इनफॅक्ट आत्ता सकाळी व्हिडिओ बनवत असताना मी त्यांना फोन केला, पण ते एका ऑनलाईन लेक्चरमध्ये होते. मी त्यांना सांगणार की हे तर व्हिडिओ आहेतच, पण सिलेबस डिटेलमध्ये दिलेला आहे, हे सुद्धा व्हिडिओ कोर्समध्ये ॲड करून टाका. तर एनी हाऊ इंग्लिश तुमच्याकडे आहे, पेपर 2 आणि पेपर 3 मिळाला तर प्रॉब्लेम काय आहे. तर ह्या हिशोबानं तुमचा सगळा जो सिलेबस आहे तो इथं कव्हर करून घ्यायचा प्रयत्न असेल. इंटरव्ह्यू पुढे जर इंटरव्ह्यूला आहे ते मेन्सपासून इंटरव्ह्यूला जे मुलं येतील, इंटरव्ह्यूहून फायनल सिलेक्शन. पगार बघा, ॲट प्रेझेंट इनिशियल मंथली ग्रॉस इन्व्हॉल्वमेंट फॉर असिस्टंट मॅनेजर इज अप्रॉक्सिमेटली 1,46,000 एक्सक्लुडिंग क्वालिफिकेशन अलाउन्स. हे काय असतं, समजा ज्या पोस्टला ग्रॅज्युएशन पाहिजे तुमचं PG झालेलं आहे तर वाढीव इन्क्रीमेंट असतात. त्यानंतर सिलेक्टेड कॅन्डिडेट विल बी गव्हर्न बाय डिफाईन्ड कॉन्ट्रीब्युशन, NPS, बाकी सगळ्या गोष्टी आहेत. तर पगार हा तुमच्या समोर आहे, मी त्याच्याबद्दल जास्त बोलणार नाही. आणि काय म्हणतात त्याला, रेग्युलेटरी बॉडी असेल तर पगार आणि बाकी गोष्टी टेन्शन नसतंच. एक्झाम सेंटर प्रीसाठी जे आहेत ते महाराष्ट्रामध्ये मुंबई, नवी मुंबई, ठाणे MMR आहे. त्यानंतर जे मुलं महाराष्ट्राच्या बाहेरून एक्झाम देणार आहेत त्यांनी पण आपापल्या सेंटरचा वेगळ्या ठिकाणी देऊ शकतात. मेन्ससुद्धा आपल्यासाठी तेच सेंटर आहे. बघा, मेन्सचे भारतातच 4 सेंटर आहेत. आपण लकी आहोत की आपले ऑलमोस्ट 36 जिल्ह्यांमधले, सगळे नाही पण बऱ्यापैकी जिल्हे, 36 पैकी 31 जिल्हे तरी हे ट्रेननं मुंबईला कनेक्टेड आहेत. तर त्यामुळं मुंबई हे मेन्सचं सेंटर असेल. इंटरव्ह्यूबद्दल ते पुढे कळवतील. ॲप्लिकेशनची फीस मला पहिल्यांदा जास्त वाटायची, पण आता जेव्हापासून मी सरळ सेवेच्या एक्झामची फीस पाहतो त्यांची 1000 असते, मला आपली फीस कमी वाटायला लागली. बरं, जे विद्यार्थी
बॅकवर्ड सोशली बॅकवर्ड आहेत अशाही केसमध्ये म्हणजे ओबीसीने SC ST यांची फी जी आहे ती सरळ सेवेत जास्त आहे. इथं कमीत कमी आपल्याला 100-150, इथं 100 रुपये फीस आहे SC ST PWD आणि अदर दॅन SC ST PWD 750 एवढी फीस आहे. तर आपल्या एक्झाम त्या केसमध्ये परवडल्या असं मला वाटायला लागलं आहे. थोडं पुढे या. याच्यामध्ये महत्त्वाचा पार्ट मला असं ऑलमोस्ट होत आलेला आहे. त्यानंतर जे मुलं विद्यार्थीसोबत स्क्राईब घेऊन जात आहेत त्याचं क्वालिफिकेशन 1 स्टेप बिलो पाहिजे. थोडं अजून पुढे जर आपण आलो कुठे इथे कॅन्डिडेटने कोणकोणते डॉक्युमेंट सोबत ठेवायचे आहेत सिलेक्शन झाल्यानंतर त्याची यादी दिलेली आहे. आता बघून घेतलं कधी पण चांगलं आहे. शेवटी धावपळ करण्यापेक्षा आताच त्या गोष्टी पाहिलेल्या कधी चांगल्या. बाकी ॲप्लिकेशन कसं करायचं आहे टिपिकल IBPSच्या पद्धतीने IBPSच्या फॉर्मॅटमध्ये त्यांनी दिलेलं आहे ते तुम्हाला माहितीच आहे. तुम्ही हजारो ॲप्लिकेशन करून ज्यावेळेस सिलेक्शन होतं त्यावेळेस सांगता की मी 550 प्री 60-70 मेन्स आणि 100 एक इंटरव्ह्यू दिलेले आहेत. मला माहिती आहे सिक्वेन्स चुकला आहे पण उलट्या सिक्वेन्सना की या पद्धतीने दिलेलं आहे. अजून थोडंसं पुढे बाकी पेपर 2 या डिस्क्रिप्टिव्हचा सगळं दिलेलं आहे बघा. याच्यामध्ये डिस्क्रिप्टिव्हमध्ये काय इंग्लिशमध्ये एसे प्रेसी आणि कॉम्प्रेन्शन अँड बिझनेस ऑफिस करस्पॉन्डन्स हे मेल रायटिंगवर काहीतरी असेल. ठीक आहे. इकॉनॉमिक अँड सोशल इश्यूजचा सिलेबस दिलेला आहे. सरांचे सगळे याच्याबद्दलचा कोर्स तयार आहे. प्लस काही ॲडेड पार्ट असेल तर ते सांगतो मी त्यांना. प्लस पेपर 3 पण त्याच्यामध्ये मी ॲड करायला सांगतो. मॅक्सिमम पार्ट ह्यातला ॲड होऊन जाईलच. चला थोडंसं पुढे या. एवढा पार्ट होता. बाकी वेगवेगळे ॲनेक्शर्स आहेत. या ॲनेक्शर कोणकोणत्या फॉर्मॅटमध्ये काय काय तुमचे OBC सर्टिफिकेट EW सर्टिफिकेट हा सगळा पार्ट त्यात दिला आहे. थोडं पुढे या महत्त्वाच्या पार्टवर. सरांच्या 2 रिकमेंडेड बॅचेस आहेत. त्यामध्ये ESI बॅच आहे आणि दुसऱ्या ब्रह्मास्त्र. माझ्याकडे नवीन जुनं पोस्टर नव्हतं त्यामुळे मी आत्ताचं जे हे येतो कारण त्याला आता जे ऑफर आलं पोस्टर ते टाकून दिलं. पण बॅचची फीस तुमची ही 1499 आणि 1499 हीच आहे सध्याला. चला थोडंसं पुढे. सर फक्त 49 वेकन्सीज. अरे ज्याचे ऑफिसेस काही सिलेक्ट स्टेट कॅपिटलला 4, 5, 8, 10, 15 स्टेट कॅपिटल असेल किती वेकन्सीज निघणार आहेत. त्यांना काय ब्रँच चालू करायचं काय एक्सपेन्शन करायचं काहीच नाही. त्यांना फक्त रेग्युलेटरी करायचं आहे. तर एवढ्या वेकन्सीज आहेत. बरं अजून एक महत्त्वाची गोष्ट ह्या वेकन्सीज दरवर्षी येत नाहीत. तर तुम्ही लकी आहेत ज्या वेळेला तुम्ही तयारी करतायत त्यावेळेला ह्या वेकन्सीज आलेल्या आहेत. सर माझं इलिजिबिलिटी लॉ IT रिसर्च सगळीकडे बसतं आहे आणि जनरलिस्टचा पण बसतं तर मी कुठून अप्लाय करू. जर का तुम्ही लॉ IT रिसर्चमधून असाल तर माझं असं म्हणणं तुम्ही इकडूनच अप्लाय करा. तुम्ही इकडून करू नका. म्हणजे स्पेशलिस्ट आणि जनरलिस्टमध्ये शक्यतो स्पेशलिस्टचा कट ऑफ कमी लागतो. तुम्ही तिकडूनच अप्लाय केलेलं बरं. त्यानंतर प्रीमध्ये ॲप्टिट्यूड आहे. मेन्समध्ये डिस्क्रिप्टिव्ह आहे. मी का अप्लाय करू हे बघा. आज तुम्ही अप्लाय करून ठेवा. हे का सांगतोय मी. रिझन काय तुमचं नेहमीचं सायकल काय की मी एखाद्या IBPS ग्रामीण बँक SBI कुठतरी मी नॅशनलाइज बँक कुठतरी मी सिलेक्ट होणार. मग मी वेगवेगळ्या ठिकाणी जॉबला लागणार. मग मी खेड्यागावात लागणार. मग मी शहरात लागणार. मग मी मुंबईला लागणार. मग तिथं कामाचा भरपूर लोड येणार. मग मला वाटणार की मी काहीतरी नवीन केलं पाहिजे. त्यापेक्षा आजचं टार्गेट तुमचं पहिलं पाहिजे. मी प्री पास करून मेन्सपर्यंत जातो. सध्या मी मेन्स देऊन टाकतो. कारण की झालं असं की मागे मी 2 वेळेस RBI ग्रेड Bची प्री दिलेली आहे. RBI ग्रेड Bची प्री दिली. मेन्स पुन्हा एकदा माझ्या वेळेस सेंटर संभाजीनगर नव्हतंच. असलं असतं तर मी नक्कीच सध्याला जेवढे सिलेक्शन त्याला डबल केले असते. त्यानंतर मेन्सचं सेंटर होतं दरवेळेला. मेन्सचं सेंटर पुण्याला तुम्हाला माहिती आहे शिवाजीनगर आहे. शिवाजीनगरपासून एक रस्ता पाषाण रोडकडे जातो. त्या साईडला RBIचं एक ट्रेनिंग कॉलेज आहे. त्या ट्रेनिंग कॉलेजला RBIच्याच असायचं आणि कंटाळा केला. पण मला असं वाटतं की आता असं वाटतं की मी 2 वेळेला RBI ग्रेड Bची प्री पास झाल्याच्यानंतर मेन्सला जायला पाहिजे होतं. कारण की जाऊन आलो असतो. अभ्यास नव्हताच त्या मेन्सचा पण कमीत कमी मुलांना सांगता आलं असतं की डिस्क्रिप्टिव्हचा अभ्यास ह्या पद्धतीने करता येतो. तर आधी तुम्ही आता तयारी करताना तुमचं सिलेक्शन होईल न होईल पुढची गोष्ट आहे. सध्या फक्त प्री क्रॅक करून मेन्स देण्याचं टार्गेट ठेवा. सो दॅट आता दिलेली मेन्स 1000 लेक्चरपेक्षा मोठी की तुम्ही नंतर सिलेक्शन झाल्यानंतर माझ्यासारखं कोणी सांगतोय की तुम्ही RBI ग्रेड B केलं पाहिजे. तुम्ही नाबार्ड ग्रेड A केलं पाहिजे. हे केलं पाहिजे. त्यापेक्षा आपण दिलेली एक मेन्स. बरं मेन्स देण्यासाठी काय लागतं आहे फक्त प्रीचा अभ्यास ज्यामध्ये क्वांट आहे रिझनिंग आहे इंग्लिश आहे जे आहे तोच अभ्यास आहे. अजून वेगळं काय. तर त्यामुळं तुम्ही सध्याला माझं असं म्हणणं आहे की प्री देऊन सध्याला तुमचं टार्गेट पाहिजे की मला मेन्स अभ्यास करायचा. दॅट्स इट. त्याच्या पुढे नको. आणि कधी कमर्शियल बँकेमध्ये किंवा इन्शुरन्समध्ये काम केल्यापेक्षा रेग्युलेटरी बॉडीमध्ये काम केलं त्याची ॲडव्हान्टेज वेगळेच आहेत. एखादा RBIमध्ये तुमचं कोणी असेल त्याला विचारून घ्या. त्यानंतर अपिअरिंग फॉर मेन्स शुड बी फर्स्ट टार्गेट. बस एवढंच. आत्ता सांगितलं तर मी लॉजिक पण सांगितलं का. त्यानंतर सध्याला निखिल सरांचा या गोष्टीसाठीचं बेनिफिट तुम्ही करून घ्या. ESI आणि सोबत इन्शुरन्ससाठी. आणि सेम डिस्क्रिप्टिव्ह इंग्लिश जे तुम्ही IBPS आणि SBI PO मेन्सला करतात
त्याच डिस्क्रिप्टिव्हची प्रॅक्टिस तुम्हाला इकडे सुद्धा करायची आहे. तर होपफुली तुम्हाला ह्या पद्धतीनं बऱ्यापैकी गोष्टी क्लिअर झाल्या असतील. तर जे मुलं उद्या चालून, ज्यांना माहिती आहे की आज ना उद्या माझं सिलेक्शन जे आहे ते IBPS मधून, ग्रामीण बँकेतून, इकडून तिकडून कुठून कुठून होणार आहे, मी जवळ सिलेक्शन, ती फिलिंग आलेली असते, अशांनी अप्लाय करायचं आहे. जी एकदमच बेसिकला आहे सध्याला. कारण होतं कसं की व्हिडिओच्या शेवटी सर व्हिडिओ बघितल्यानंतर तर मला असं वाटतं आपलं प्रत्येक तुमचा व्हिडिओ पाहिले की असं वाटतं की अप्लाय केलंच पाहिजे. मी तसं म्हणत नाही, पण ज्यांना एक कॉन्फिडन्स आलेलं आहे की यावर्षी 24मध्ये माझं सिलेक्शन होणारच आहे कुठं ना कुठं, तो एक फिलिंग येऊन जातो ऑटोमॅटिकली मधून. अशांनी पुढची तयारी म्हणून माझं असं म्हणणं होतं की ह्या एक्झामला अप्लाय करावं. बाकी तुमचा विचार आहे, पण एकूण एक वेकन्सीज त्याच्या व्यवस्थित फॉर्मॅटमध्ये तुमच्यापर्यंत आणून ठेवणं हे माझं काम आहे आणि ते मी इमानदारीने करतोय. बाकी तुमचा अभ्यास व्यवस्थित चालू ठेवा आणि अशाच पद्धतीने अभ्यास पुढे कंटिन्यू ठेवा, हे मला ह्या व्हिडिओच्या माध्यमातून सांगायचं होतं. खूप खूप धन्यवाद. अपलोड करून टाका.